दुःखाने सुखाला म्हटले, तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला मिळविण्यासाठी सतत धावपळ करतात. सुखाने हसून म्हटले, भाग्यवान मी नाही, तू आहेस. दुःखाने मोठ्या आश्चर्याने विचारले, ते कसे. ते दुःखाने आश्चर्याने विचारलं, ते कसे. सुखाने म्हटले, तू मिळाला की लोकांना आपले माणसं आठवतात, परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना विसरतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आहे दिवस रविवारचाच व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे आणि कालचाही व्हिडिओ थोडा मी रविवारीच पाठवला आहे. तर आता हे आहे माझं सकाळचं रुटीन सुरू. मी इथे झाडलोट करून घेतली सकाळी घरं वगैरे झाडून पुसून घेतले आणि सर्व कामं पटापट आटोपली. आज थोडी लवकर उठले होते मी आणि उजेड तुम्हाला दिसत असेल तर सकाळी इथे 7 वाजलेले आहे. सकाळी 7लाच भयंकर ऊन पडते आणि उन्हाला सुरुवात होऊन जाते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून तर आपल्याला भरपूर ऊन दिसते. घरामध्ये पटकनच प्रकाश येतो आमच्या. तर आता इथे बघा, आज येणार होते आमच्याकडे पाहुणे. तर ते पाहुणे म्हणजे माझा भाऊ, नवीन लग्न झालेला माझा भाऊ आणि त्याची बायको, हे दोघं पण आमच्याकडे येणार होते. म्हणून आज मी जरा पटापट कामं उरकून घेतली आणि स्वयंपाकाला लागले. त्यासाठी मी पटापट आज सकाळी कामाला लागली होती. माझे सर्व कामं आटपून घ्यायचे होते मला. आणि इथे मी गॅस वगैरे, शेगडी वगैरे पुसून घेते. घर पण पुसून घेतलं, गॅसचा ओटा वगैरे क्लीन करून घेते स्वयंपाक करण्याआधी. इथे सर्व स्वयंपाकाच्या आधी देवपूजा आपलं आणि गॅसचा ओटा वगैरे पुसून घेतला. आंघोळ करून घेतली. आंघोळीनंतर मग मी आता किचनमधलं थोडेसे डबे वगैरे पुसून वगैरे स्वच्छ करून घेतले. एक हात फिरून घेते. जर माझ्याकडे थोडाफार वेळ असला तर मी सकाळी लवकरच एक हात फिरून घेत असते किचनमध्ये डब्यांना वगैरे गॅसच्या ओट्याबरोबरच. तर आता इथे माझा गॅसचा ओटा झाला, शेगडी झाली आहे पुसून. तर सर्वप्रथम मी आता शेगडीची इथं देवपूजा करून घेत आहे. शेगडीची पूजा करून घेते. शेगडीला हळदी कुंकू लावते आणि साखरेचे 4 दाणे ठेवून तिथे अन्नपूर्णा मातेला नमस्कार करते. पाणी फिरून नमस्कार करते आणि रोज सकाळच्या स्वयंपाकाला, चहाला रोजची सुरुवात करते. रोजचं हे माझं रुटीन आहे. तुम्हाला तुमचं रुटीन कसं आहे हे मला नक्की सांगा. आता हे जुन्या लोकांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, आजींनी आणि सासूबाईंनी, तर तेच माझं हे रुटीन आहे. इथेच आधीच्या बायका चुली असायच्या, तर त्या चूल सारवायच्या सकाळी आंघोळीनंतर आणि चुलीला हळदी कुंकू लावून चुलीची पूजा करून नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. आता तर चुली आहेतच नाही, तर गॅस आहे, तर आपण गॅसला करायचं तसं. तर मग मी किचन वगैरे आवरून झाल्यानंतर इथं आलेली आहे देवाजवळ. तर देवपूजेची आता माझी सुरुवात आहे. तर मी आधी थोडा देवाच्या भांड्यांना हात फिरून घेते. 2-3 दिवसाच्या नंतर मी हे भांडे घासत असते देवाचे. रोज तर मला क्लीन करणं शक्य नाही होत, तर मी 2-3 दिवसाच्या नंतर पूर्ण देवाचे भांडे वगैरे क्लीन करून घेत असते. तर इथे आता माझी सुरुवात झालेली आहे देवाचे भांडे घासायला. तर माझ्याकडे भैया पावडर आहे. मी भैया पावडरने सर्व भांडे घासून घेते, स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर करणार आहे मी देवपूजा. तर आता आणि तसंही आपलं महिलांचं कोणी येणार म्हटलं तर आपलं जास्त डीपमध्ये क्लिनिंग करायची सवय असते आपल्याला. त्याप्रमाणे मला पण ही सवय आहे. तुम्हाला आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मग मी इथे आता माझं देवाचे भांडे वगैरे घासघूस करून घेतले, स्वच्छ करून घेतले आणि ते कॉटनच्या कपड्यांनी हे भांडे जर भैया पावडरने घासले आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचे कोरडे. पुसल्यानंतर मग मी हे उन्हामध्ये वाळवून घालते. त्यानंतर माझी इथे सर्व भांडे झालेले आहेत स्वच्छ. इथे आता मी देवपूजा पण आटपून घेतली आणि देवपूजा देव स्वच्छ धुवून घेतले. देवाला आता हळदी कुंकू वाहायचं आहे. तर त्याआधी मी आता लक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता ह्या तांदूळामध्ये ठेवत असते. तर ही आता अन्नपूर्णा मातेची एक माझी वाटी आहे, त्यामध्ये मी अन्नपूर्णा मातेला ठेवते आणि अशा प्रकारे त्यामध्ये तांदूळ भरते. असं मी हे तांदूळ दर 8 दिवसांनी किंवा पौर्णिमेला बदलत असते. तर आज पण मी हे तांदूळ बदलून घेतले आणि अन्नपूर्णा मातेची इथे अशा प्रकारे पूजा केलेली आहे. आणि ज्या प्लेटा तांदूळाने भरलेल्या आहेत त्यामध्ये मी लक्ष्मी मातेचे स्वरूप कवड्या आहे
तर ह्या एका प्लेटमध्ये मी कवड्या पण ठेवून घेणार आहे अशा प्रकारे. हे बघा इथे आता मी अशा कवड्या ठेवून घेतलेल्या आहे. तर आणि दुसऱ्या प्लेटमध्ये लक्ष्मी यंत्र आहे माझ्याकडे. तर ते श्री लक्ष्मी यंत्रसुद्धा मी इथे या धान्यामध्ये ठेवते प्लेटमध्ये अशा प्रकारे. हे बघा. आणि आता सर्व देवांची पूजा इथे झालेली आहे. सर्व देवांना हळदी कुंकू वाहून नमस्कार करते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते. आता इथं पूजा झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला होता आणि माझा बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला होता. फक्त आंब्याचा रस करायचा राहिला होता, तो दिशाने घेतला करायला. इथे दिशा आंब्याचा रस करत आहे आणि माझी नवीन भावजई इथे पोळ्या करत आहे. तर ह्या दोघीजणी लागल्या मग कामाला आणि छान पोळ्या करते माझी भावजई. मी तुमच्याबरोबर तिची पोळ्याची एखाद्या वेळेस रेसिपी शेअर करणार. छान वेगवेगळ्या पदर निघतात पोळ्यांचे. मस्त पोळ्या करते आणि स्वयंपाकही छान करते. तिला सर्व कामाची आवड आहे. आणि हे बघा आता इथे आम्ही स्वयंपाक आटपून घेतला. माझा सगळा स्वयंपाक झाला होता. तसा पोळ्या राहिल्या तर ती माझी भावजी पोळ्या करून घेत आहे आणि लगेच मग मी आंब्याचा रस पण करून घेतला. आंब्याचा रस झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आराम केला. आणि परत मग 5 वाजता मी कस्टर्ड मिल्क बनवलं होतं, ते आम्ही सर्वांनी इथे बसून पिलो. सर्वजण असले म्हणजे खूप मज्जा असते, खूप आनंद असतो आणि सर्वांच्या आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर मग हे दोघं माझे भाऊ भावजे बाहेर फिरायला गेले होते. अमरावतीला आल्यावर अंबादेवीचं दर्शन नाही घेतलं असं शक्यच होणार नाही. तर मग ते गेले अंबादेवीच्या दर्शनाला आणि मग मी इथे संध्याकाळचा स्वयंपाक आटोपून घेतला. आमच्यासाठी मी व्हेजवाल्यांसाठी मी बनवली होती आपले बटाट्याची भाजी बनवलेली होती साधी सिंपल. आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी आणलं होतं नॉनव्हेज. तर मग मी आता इथे खाली आधी स्वयंपाक आटोपून घेतला होता साधा व्हेजचा. इथे झालेली आहे माझी बटाट्याची भाजी तयार. पाहुणे असले म्हणजे खूप धावपळ असते, खूप कामं राहते. कोणी आलं की त्यांच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची असते. तर मग मी इथे आता खाली स्वयंपाक आटोपून घेतला साधा आणि मग माझं सर्व खालचं आटोपल्यानंतर मी गेली वरती नॉनव्हेज बनवायला. तर मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नॉनव्हेजची भाजी. तर इथे यांनी चिकन आणलेलं होतं. आपल्याकडे चिकन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज चिकनची रेसिपी. तर आता आपण याला छानपैकी वॉश करून घेऊ. मस्त चकचक धुवून घ्यायचं आहे आपल्याला. हे चिकन आहे का मटन आहे? चिकन आहे. मीठ टाक त्याच्यात. चिकन आहे ना, है ना? मीठ टाकू धुवायला. चांगलं मस्त असं चकचक धुवून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ. मस्त तेल टाकून घ्यायचं आहे गंजामध्ये आणि त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला चिकन. पूर्ण चिकन टाकून घेऊ आपण. इथं सर्व चिकन याला पूर्ण परतून घेऊ. आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. थोडं होऊन द्यायचं आहे याला तेलामध्ये. तर इथं आता नॉनव्हेजची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सांगा मला आजची नॉनव्हेजची रेसिपी कशी झाली. तर मी इथे काळं वाटण पण इथे तयार करून घेतलं होतं. तर तो वाटणाचा व्हिडिओ मी नाही काढू शकले, तर डायरेक्ट मी तुम्हाला वाटणच दाखवत आहे. तर याच्यामध्ये मी कांदे, खोबरं, धने आणि मिरची, लसूण वगैरे, सांबार वगैरे सर्व, अद्रक सर्व मसाले एकत्र करून मी इथे वाटण तयार केलेलं आहे. आणि आता मसाले आहे. आपण हे सर्व मसाले थोडे थोडे आता आपण सर्वात आधी घेणार आहोत चक्रफूलची ही पावडर करून ठेवलेली आहे मी. तर याच्यामध्ये थोडीशी चक्रफूल एक साईडला काढून घेऊ. तसं विलायची पावडर,
आणि जावित्री पावडर, जावित्रीमुळे ना भाजीला छान कलर येतो. हे थोडं काळी मिरे पावडर, लवंग पावडर थोडंसं, हे थोडं आता दगडफूलची पावडर थोडीशी, इथे आहे मोठी विलायची पावडर थोडी, मोठी विलायची आणि हे आहे तेजपत्त्याची पावडर. सर्व पावडर करून ठेवलेले आहेत मी इथे. मी इथे सर्व पावडरच टाकणार आहे. इथे आहे जिरा पावडर थोडी जास्त घेऊ आपण. तर आता इथे आपले सर्व पावडर काढून झालेले आहे, सगळे मसाले. लाईट पाहिजे कुठं? तर इथे आता तेल तापवून घेतलं. एका गंजामध्ये आपलं चिकन शिजलेलं होतं, एक साईडला काढून घेतलं आणि दुसऱ्या गंजामध्ये मी तेल तापवत ठेवलं. त्यामध्ये घातलं वाटण, काळं वाटण घालून घेतलं. ते मस्तपैकी तेलामध्ये होऊ दिलं आणि त्यानंतर सर्व प्रकारचे मसाले मी या भाजीमध्ये टाकले आणि ते पण होऊ दिले मसाले. त्यानंतर मग थोडंसं हळद पावडर, लाल तिखट, तेजवालं लाल तिखट टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता आणि मीठ पण मी माझं थोडंसं चवीनुसार टाकलं. सर्व गरम मसाला वगैरे सर्व मी इथे टाकून घेतला आणि छानपैकी इथं वाटण जे आहे मसाला आहे तो शिजू दिला आहे इथं तेलामध्ये. तर नॉनव्हेज प्रेमींनी नक्की करून बघा असं मटण चिकन ह्या पद्धतीने. मटण आणि चिकनची एकच रेसिपी असते, फक्त मटण जरा वेगळी शिजवून घ्यावं लागते जास्त वेळपर्यंत. तर इथे आता माझं चिकन शिजवून झालेलं होतं. तर इथे माझे मिस्टर पण माझी हेल्प करत आहे चिकन बनवायसाठी. तर त्यांनी इथे मसाल्यामध्ये चम्मच फिरवला आणि इथे जे चिकन शिजवलेलं होतं, जे पीस होते शिजवलेले, ते त्यांनी इथे मसाल्यामध्ये टाकून घेतले, एकजीव करून घेतलेले आहे. हे बघा. तर कॅमेरा मी एक साईडनं मी कॅमेरा पकडून उभी आहे आणि त्यांनी पूर्ण ही भाजी बनवलेली आहे. अर्धी भाजी त्यांनी बनवली आणि अर्धी आम्ही दोघांनी मिळून ही भाजी बनवलेली आहे आजची. तर इथे भाजी बनवायचं चालू आहे. तुम्हाला कशी वाटली आजची भाजीची रेसिपी नक्की मला शेअर करा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा. तर माझ्या मिस्टरांना चिकन मटनची खूप आवड आहे. त्यांना जेव्हा पण आठवण येते तेव्हा आम्ही बनवत असतो घरी आणि पाहुणे आले म्हणजे तर आवर्जून हा पाहुणचार असतो. आणि माझ्या भावाला चिकन खूप आवडते. तर तो पण त्याचं लग्न झालं तेव्हापासून त्यांनी नॉनव्हेज खाल्लंच नव्हतं. त्याला आम्ही पहिल्यांदा इथे आमच्याकडे नॉनव्हेज बनवलं आणि त्याला नॉनव्हेजचं जेवण केलं. सकाळी पण मी गोडचं जेवण केलं होतं, त्यामध्ये आंब्याचा रस आणि भजे पापड वगैरे सर्व बनवलं. त्यानंतर मग संध्याकाळी नॉनव्हेजचा बेत होता आणि जेवण झाल्यानंतर रात्रीचं जेवण जड झालं होतं. म्हणून मग माझा भाऊ इथे बाहेर थोडा बॅडमिंटन वगैरे खेळत होता, त्याला व्यायाम करायचा होता. तर इथे चालू आहे मुलांचं खेळणं. इथे सर्वजण खेळून राहिले, बाहेर कोणी फिरून राहिलं. हे बघा आता अशा प्रकारे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.